वरिष्ठ नेत्यांची शेवटची निवडणूक कधी माहीत नाही असं वक्तव्य काल बारामतीत अजित पवारांनी केलं आणि त्यावरून शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आणि आता अजित पवारांनी ट्विट करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलंय. पाहूया. कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. खरं तर या लेवलला दादा जातील हे वाटलं नव्हतं. बारामतीतून माझ्याच पक्षाचा खासदार निवडून द्या असं आवाहन करताना अजित पवार जे काही बोलले त्यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांचा संताप उमटला. काही लोक शेवटची निवडणूक म्हणून भावनिक आवाहन करतील, पण कधी शेवटची निवडणूक असेल माहीत नाही असं वक्तव्य करताना अजित पवार यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं. तर अजित पवार या लेवलला जातील हे माहीत नव्हतं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. काल अजितदादा जे बोलले आता गेल्या काही महिन्यांमध्ये ते जे काय बोलत आहेत ते एकतर पुतण्या म्हणून, नातेवाईक म्हणून, कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून कुठे ते पटत नाही. खरं तर या लेवलला दादा जातील हे वाटलं नव्हतं. काय बोलता काय तुम्ही? शरद पवारांनी कधी मरावं हे तुमच्या मनात विचार येतात. म्हणजे तुम्हाला तर हात जोडावेसे वाटतात. हात या माणसाला माणुसकी, या माणसाला प्रेम, या मनुष्याला आपुलकी काहीच राहिलेलं नाही. अरे दुश्मनाचाही बाप मरू नये अशी मानणारा आम्ही माणसं आहोत. भावनिक आव्हान करतील. भावनिक आव्हान नाही, तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल. लाज वाटते आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही काम केल्याची. शरद पवार गटाच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी ट्विट करून आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलंय. काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतायत. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत, पण काही लोकांना धचा मा करायची सवय असते. अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे. या ट्विटनंतर पुन्हा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटद्वारेच पलटवार केलाय. नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात? साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले, जाऊ द्या, कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त करत अजित पवारांवर राग व्यक्त केला. त्यानंतर अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांनी ट्विटरवरून आव्हाडांवर हल्लाबोल केला. राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबामध्ये टेंभा घेऊन आग लावण्याचं काम करतात. अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका. लोक हुशार आहेत. त्यांना दुधात मिठाचा घडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेल घाले आव्हाड, तुम्ही आता गप्प बसा. इकडे संजय राऊतांनीही अजित पवारांचा समाचार घेताना नव्या कळपामध्ये गेल्यापासून दादा लांडगेच्या भूमिकेत गेल्याची बोचरी टीका केली आहे. या नव्या कळपात गेल्यापासून आपण जे लांडग्यांच्या भूमिकेत गेलेलो आहात, बरं का, मी वाघाच्या म्हणणारच नाही. वाघाला काळी असते. तुमची जी काही ओळख आहे, तुम्हाला जी काही प्रतिष्ठा आहे, तुम्ही जे काही सुखाचे चार घास खाताय, तुम्ही आणि तुमचं कुटुंब, आणि तुम्ही जे काही कोट्यावधाची जी माया जमवून राज्य करताय ते फक्त या नेत्यांमुळे करताय आणि आपण ते त्या कुटुंबातले घटक आहात. जर शरद पवार नसते, त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं. तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता मी पाहिलेलं आहे. पण माणसानं एवढं कृतज्ञ असू नये, कृतज्ञ घलानं माणसानं कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे. अजितदादांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या नजरा बारामतीच्या लढतीकडे लागल्यात.
सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये असेल, त्यामुळे आतापर्यंत शरद पवारांचं ऐकलं, आता माझं ऐका. मोदी आणि अमित शहांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे माझा खासदार निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं. त्यावरूनही राऊतांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे? आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले सांगत. अजित पवार सांगतात लोकांना की मोदी मला ओळखतात. मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात. अहो, पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावर ते सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय. तेच ना मोदी, तेच अमित शहा ज्यांनी तुमच्या भ्रष्टाचारावर येऊन हल्ला केला होता. आता तुमच्याकडे मोदी हसतात. वय झाल्यानं राजकीय निवृत्तीचा सल्ला देत मार्गदर्शन करा असं अजित पवार याआधीही बोलले. मात्र यावेळचे शब्द शरद पवार गटाला आवडलेले नाहीयेत. अर्थात चुकीचा अर्थ काढल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.